आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाआधीच खड्डे कशा पद्धतीने बुजवण्यात आले त्याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी वैभव परबनं। मुंबईतल्या खड्ड्यांचं साम्राज्य संपणार कधी हा सध्या मुंबईकरांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर दिवसागणिक मिळत नाहीये। मी सध्या खेरवाडी जंक्शनला उभा आहे। या खेरवाडी जंक्शनला आज राष्ट्रवादी मुंबईकडून सचिन अहिर मुंबई अध्यक्ष यांच्याकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार होतं। खड्ड्यांच्या संदर्भातलं प्रत्येक खड्ड्याला इकडे नेत्याचं नाव देण्याचा कार्यक्रम त्यांनी इकडे आयोजित केला होता। पण आंदोलनापूर्वीच आपल्याला हे सर्व खड्डे वेळेच्या आधी बुजवताना दिसतात। म्हणजे आंदोलन करणार त्याच्या आधीच हे खड्डे बुजवायचे काम आहे ते सुरू झालेले आहे। म्हणजे एकंदरीतच आंदोलनाच्या निमित्तानं का होईना इकडे खड्डे बुजवण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे। हा संपूर्ण रस्ता आहे तो पीडब्ल्यूडीच्या अंतर्गत येतो। मुंबई एअरपोर्ट वरून दक्षिण मुंबईला जाणारा हा रस्ता आहे। या रस्त्याला बरेच व्हीआयपीज आणि बरेच आपल्याला पाहू शकतात वाहनांची इथे वर्दळ आपल्याला पाहायला मिळते। हा संपूर्ण जंक्शन आहे हा खेरवाडी जंक्शन म्हणून प्रसिद्ध आहे आणि इकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाच्या निमित्तानं हे सगळे खड्डे आहेत ते बुजवताना दिसत आहेत। राष्ट्रवादीच्या आंदोलनामुळे का होईना पण मुंबईतले खड्डे आहेत ते आता बुजवायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन नारायण परमारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई।